पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। मावळ मतदारसंघातील ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात, मात्र सध्या याबाबत काही विचार केला नसल्याचं वाघेरेंनी सांगितलेलं आहे। शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बिग बॉस फेम अभिजित विस्कुलेंनी केली आहे। 29 मार्चला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता। त्या दिवशी शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दंडनाट केला आणि वाढदिवस साजरा केला। हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलाय असा आरोप त्यांनी केला। सोलापुरातील करमाळाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। शंभूराजे जगतापांनी वाळू चोरी करणाऱ्यांना पळवून लावलं होतं, त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यासह इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मनमाडला बहुजन समाज पार्टीने धरणं आंदोलन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले। परभणी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला। यातील दोषींवर कडक कारवाईची मागणी आंदोलकांनी केली। पुण्याच्या राजगुरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून 2 तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन केले। नगर परिषदेने केलेली भरमसाठ करवाढीच्या विरोधात 2 तरुण आक्रमक झाले। यापूर्वीही त्यांनी उपोषण केलं होतं। शंभूराजे देसाई यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं होतं, मात्र 15 दिवस होऊनही कोणताही निर्णय झाला नसल्यानं पुन्हा त्यांनी आंदोलन केलं। दरम्यान घटनास्थळी खेड पोलिसांनी तरुणांना खाली उतरण्याचं आवाहन केलं। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक ऍक्शन मोडवर आलेत। मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील स्टेट बँकेच्या शाखेत लावण्यात आलेले हिंदी भाषेतील फलक हटवले आणि या ठिकाणी मराठी फलक लावण्याची मागणी केली। मुंबईच्या पवईत मराठीबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सुरक्षारक्षकाला मनसैनिकांनी चोप दिला। मनसैनिकांनी सुरक्षारक्षकाला माफी मागायला लावली। एका सुरक्षारक्षकानं मराठीत युवकासोबत वाद घालत मराठीविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। मुंबई महापालिकेवरील प्रशासकीय कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली। मनसे प्रतिपालिका सभागृह भरवणार आहे। यात विविध विषयांवर यामध्ये चर्चा केली जाईल, तर लोकप्रतिनिधी नसल्यानं जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला। पुण्यातील इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली। कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांनी लावलेल्या इंग्रजी पाट्यांना विरोध केलाय। शहरातील लक्ष्मी रस्त्यावर या पाट्या लावण्यात आल्या होत्या। मनसैनिकांनी या पाट्या काढून टाकलेल्या आहेत। वक्फ सुधारणा विधेयकासाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे। उद्या संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केले जाईल, तर विधेयकावर संसदेत गोंधळाची शक्यता आहे। राज्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सोपवलेल्या आकड्यांनुसार 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 13,000 चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झाले। हे अतिक्रमित क्षेत्र दिल्ली, सिक्कीम आणि गोव्याच्या भौगोलिक क्षेत्रातून अधिक असल्याचं समोर आले। अजूनही 10 राज्यांनी वन अतिक्रमणाचे आकडे दिले नसल्याची माहिती मिळते। मुंबईतील लोकलच्या डब्यात जाहिरातीचे बेकायदेशीर स्टिकर्स लावण्यात येतात। या जाहिरातीद्वारे फसवणूक होण्याची शक्यता आहे, तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला। यंदा नाशिक महापालिकेनं आजवरच्या इतिहासातील विक्रमी वसुली केली। 255 कोटींची मालमत्ता कर वसुली करण्यात आली। अभय योजना आणि बड्या थकबाकीदारांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिल्यानं मोठ्या प्रमाणात कर संकलन झालेलं आहे। मुंबईच्या लोकलमधील अपंगाच्या डब्यात धड ठाकत प्रवाशांची घुसखोरी झाली आहे, तर लोकलमधील अपंग आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी राखीव डब्यांमधून इतर प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे या प्रवाशांवर आरपीएफ कडून कारवाई केली जाते। नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी थकीत मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिलाय। नवी मुंबई महापालिकेनं 800 कोटींहून अधिक मालमत्ता कर वसुलीचा टप्पा गाठत नवा विक्रम रचलेला आहे। अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली। प्रवासी रेल्वेची वाट बघत स्थानकावर झोपला होता, तेव्हा चोरानं 1.5 लाखाच्या लॅपटॉपसह बॅग चोरली। त्यानंतर तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोराच्या मुसक्या आवळल्या। पुण्याच्या आंबेगावात ब्रँडेड कंपनीच्या बनावट बाटल्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट माल जप्त करण्यात आला। दुकानदारावर गुन्हा दाखल केलाय आणि या छाप्यात तब्बल 16 लाखांच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या। सांगलीतील आष्टामध्ये एका दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली। या चोरट्याकडून 7 लाखाच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्या, तर या आरोपीवर 11 गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलंय। भंडाऱ्यात अवैधरित्या तंबाखू गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी 2 लाखांचा तंबाखू गुटखा नष्ट केला। कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी तंबाखू गुटखा जळून नष्ट केला। होणारा नवरा पसंत नसल्यानं त्याला थेट जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्याच्या दौंड तालुक्यात ही घटना आहे। होणाऱ्या नवऱ्या मुलाला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी 1,50,000 रुपयाची सुपारी दिली होती। या प्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली, तर नवरी मुलगी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे। गोंदियामध्ये महिलेची फसवणूक करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं पकडले।
तिच्या गळ्यातली सोन्याची चैन घेऊन पळणाऱ्या आरोपीला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आणि त्यांच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली. राजधानी दिल्लीत 27 कोटीचा ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. एनसीबी आणि दिल्ली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत पश्चिम दिल्लीतील टिळकनगर परिसरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्ज तस्कर प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये 4 नायजेरियन असल्याची माहिती समोर येते. अमरावती शहरात ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली. त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलंय. महानगरपालिकेच्या वतीनं नियमित साफसफाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अर्जुन नगर भागात तर नाल्यात तुडुंब भरल्यानं त्याचं दूषित पाणी रस्त्यावर येतंय. त्यामुळे महापालिकेनं नियमित स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली. पुण्यातील वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे. त्याचबरोबर पौड रस्त्यावरील कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्क पर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. याचा आराखडा महामेट्रोनं महापालिकेकडे सादर केला. एमएसआरडीसी अखत्यारीतील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे पथकर न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. तर आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे टोल नाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये परावर्तित करण्यात आलेल्या आहेत. लातूर एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5 अत्याधुनिक एसटी दाखल झाल्या. जुन्या एसटी मोडीत निघणार असल्यानं एकूण 10 नव्या बसेस लातूर आगाराला मिळणार आहेत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांसह बहुतांश उपनगरांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती आणि देखभालीसाठी महापालिकेनं निर्णय घेतलाय. दरम्यान पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. ठाण्यातील तलाव, खाडी आणि विहिरीच्या पाण्याची गुणवत्ताही खालावल्याची माहिती समोर आली आहे. नाल्याच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी कमी आढळली. तर ठाणे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालात 35 तलावांपैकी बहुतेक तलाव हे मध्यम प्रदूषित असल्याचं आढळलेलं आहे. सोलापूरच्या सांगोलामधील यलमार मंगेवाडी गावातील टेंभू योजनेचा कालवा फुटलाय. योजनेतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच काही शेतकरी हा कालवा फोडत असल्याचा आरोप टेंभू योजनेच्या लाभार्थ्यांनी केला. कालवा फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी होती. कोल्हापूर विमानतळापासून शहरापर्यंत शटल बस सेवा सुरू करण्यात आली. खासदार शाहू छत्रपतींच्या संकल्पनेतून ही बस सेवा सुरू करण्यात आली. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना विमानतळापासून शहरात जाण्यासाठी कोणती व्यवस्था नसल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याची मागणी प्रवासी करत होते. सोनं चांदीच्या दरात दररोज नवनवे उच्चांक होत आहे. सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोनं 90,700 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तर चांदीच्या दरात 500 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदी 1,01,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली. ठाण्यात एकाच दिवशी 16,000 लाभार्थ्यांना घरकुलाची लॉटरी लागलेली आहे. लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयोजित केला होता. तर 15,279 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. त्यापैकी 2,477 घरकुलांचं बांधकाम सुरू आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयाचं नाव सातसमुद्र पार पोहोचलंय. जेजे रुग्णालयातील 2 गंभीर शस्त्रक्रियांच्या व्हिडिओंना अमेरिकेत बेस्ट इंटरनॅशनल व्हिडिओ ॲब्स्ट्रॅक्ट पुरस्कार मिळालाय. जगभरातून निवडलेल्या 7 शस्त्रक्रियांच्या व्हिडिओमधून जेजेच्या 2 व्हिडिओंना एस पोडियम श्रेणीत पहिलं आणि 3रं स्थान मिळालेलं आहे. चैत्र महिना सुरू झाल्यानंतर आता पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीला चंदनाचा लेप लावून चंदन ओटी पूजा करण्यात आली. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी रोज 1.5 किलो चंदन उगाळलं जातं. गुढीपाडव्यापासून ते मृग नक्षत्र निघेपर्यंत रोज दुपारी विठ्ठल रुक्मिणीची चंदन ओटी पूजा केली जाते. तसा शिरा, पोहे, सुकामेवा, कैरीचं पन्ह, लिंबू सरबताचा नैवेद्य ठेवला जातो.